लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. पोटी भार वाहे त्यांचे सर्वस्वही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं, नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, यावर करी संताचा, 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 यावर करी संताचा. हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा हा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडलाय. या अभंगद्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज प्रत्येक बाळाला जन्म देणारी जी मातृशक्ती आहे, या जगामध्ये प्रेमाची भक्तीची मूर्ती म्हणून जिचा गौरव केलाय अशी जी आई आहे, त्या मातृशक्तीचं वर्णन करताना महाराज म्हणतात, लेकरांचं हित अंतःकरणामध्ये सतत जपणारं दैवत म्हणजे आई आहे. आणि जिच्या अंतःकरणामध्ये अपार कळवळा सामावलेला आहे. लाभा वाचून प्रेम करणारं दैवत म्हणजे आई आहे. पोटामध्ये भार सहन करून त्या बाळाचं जन्मा अगोदर आणि जन्मानंतरचं लालन पालन संगोपन सर्व जबाबदारी ती घेते. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आई वडील किंवा संत हे सगळेच त्या पद्धतीनं सेवा करत असतात. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. विठाला 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 विठाला. संकल्पित वेळेमध्ये काही सेवा या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करायची. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. शिंदे पाटील परिवार, शिंगवे नाईक, तालुका जिल्हा अहिल्यानगर, या परिवारातील
मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती मंगलताई रमेशराव शिंदे अचानकपणे वर्षभरापूर्वी त्या इहलोकाची यात्रा संपवून त्यांना जावं लागलं आणि संपूर्ण परिवारावर एक दुःखाचा आघात झाला. पती असतील, मुली असतील, मुलगा असेल, सुनबाई असेल, इतर सर्व या परिवारातील बंधू भगिनी आप्तेष्ट असतील, सर्वांनाच अचानकपणे एका दुःखद प्रसंगाला सामोरं जावं लागलं. आणि आज वर्षभरानंतर त्यांचं प्रथम पुण्यस्मरण, एका बाजूला अंतःकरणामध्ये त्यांच्या जाण्याची हुरहुर आहे, दुःख आहे, आणि दुसऱ्या बाजूला श्रद्धा आहे, अशा पद्धतीचा कार्यक्रम संपन्न होतोय. या परिवारातील त्यांचे पती श्री रमेशराव हनुमंत शिंदे, त्याचबरोबर रमेशराव यांचे भाऊ श्री रंगनाथ हनुमंत शिंदे, रोहिदास हनुमंत शिंदे, मातोश्री कैलासवासी मंगलताई यांचे भाऊ अशोक किसनराव वामन, दिलीप किसनराव वामन, पुतणे सुभाष सखाराम शिंदे, दीपक विजय शिंदे, मुलगा हर्षल रमेश शिंदे, सुनबाई सौ प्रियंका हर्षल शिंदे, मुली आणि जावई मंडळी, त्यामध्ये जावई श्री सागर खंडेराव नळे, मुलगी सौ मनीषा सागर नळे, जावई संदीप विश्वनाथ घुले, मुलगी सौ राणीताई संदीप घुले, जावई सुनीलराव गणपत दिघे, मुलगी सौ कविताताई सुनीलराव दिघे, जावई रवींद्र अशोक जाधव, मुलगी सौ सविता रवींद्र जाधव, जावई श्रीकांत दत्तात्रय ढोबळे आणि मुलगी सौ वैशालीताई श्रीकांत ढोबळे, नात सौ साक्षी अनिकेत काळे, राजवी हर्षल शिंदे, संपूर्ण शिंदे परिवार, सर्व आप्तेष्ट नातेवाईक, शिंगवेकर ग्रामस्थ आणि परिसरातून आलेले ही ग्रामस्थ, विशेष करून वारकरी संप्रदायातील आमचे सर्व आदरणीय गुरुबंधू, महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेणारे आमचे सगळे बालगोपाळ विद्यार्थी, संगीत विशारद सुनीलजी महाराज पारे, संगीत विशारद विलासजी महाराज कोतकर, मृदंगाचार्य प्रसाद महाराज तरवडे, त्याचबरोबर आमचे सगळेच गुणवान अशी सगळी तरुण पिढीतील महाराज मंडळी, महिला भगिनी, अत्यंत उत्तम अशी साऊंड व्यवस्था आहे, चांगली मंडप व्यवस्था आहे, व्हिडिओग्राफर, पत्रकार आणि सर्वच क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळी आपण उपस्थित आहात. शिंदे परिवार हा एक शेतीनिष्ठ चांगला परिवार आणि मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती मंगलताई या राहुरी तालुक्यातून वामन परिवारातून शिंदे परिवारामध्ये आल्या आणि अतिशय देव धर्म, माणुसकी, आपुलकी, जिव्हाळा त्यांनी आयुष्यभर जपला. त्यांच्या बाबतीमध्ये आपण सगळेजण जाणून आहोत की त्यांना बोलता येत नव्हतं, परंतु सेवा करायला आणि माणुसकी जपायला मला असं वाटतं शब्द लागत नाही, भावना लागतात. आणि त्यांचं जीवन त्या भावनेने भरभरून त्या सर्वांशी वागत होत्या. म्हणून आल्या गेल्यांची सेवा असेल, आपल्या मुलींना मुलांना त्यांनी दिलेलं प्रेम असेल, दोन्ही कुटुंबाचा नावलौकिक वाढेल असं त्यांनी जगलेलं जीवन असेल. एका बाजूला आई वडिलांचं घर, बंधू, दुसऱ्या बाजूला सासर, आणि कोणती माता भगिनी स्त्री ही दोन्ही कुळाचा उद्धार करते ज्यावेळेला ती एक आदर्श जीवन जगते. आणि मला वाटतं या मातोश्री सौभाग्यवती मंगलताई रमेशराव शिंदे यांनी एक आदर्श जीवनाचा वस्तुपाठ सगळ्यांच्या समोर त्यांनी ठेवला. शिंदे कुटुंबियांकडे पंढरीच्या दिंडी सोहळ्यात अनेक दिंड्या सेवेसाठी येतात. तसं शिंगवे गावात, नांदगाव, शिंगवे सगळी गावं ही महामार्गावर आहे.
आणि म्हणून तुम्ही सर्व मंडळी जेवढी सेवा वारकऱ्यांची करता तेवढी दुसऱ्या मंडळींना शक्य असलं तरी मिळत नाही, लाभत नाही, घडत नाही. जी गावं मध्ये आहेत महामार्गापासून तिकडे वारकरी वाकडी वाट करणं शक्य होत नाही, कारण पुन्हा पुढचा प्रवास कसा होणार. पण तरी एक गोष्ट मला आवर्जून आपल्या शिंगवेकरांची आणि महामार्गावरच्या सर्व गावांचं कौतुक केलं पाहिजे. पूर्वी दिंड्या मोजक्या होत्या, फारच मोजक्या दिंड्या होत्या. या रस्त्यानं सर्वात जुना दिंडी सोहळा म्हणजे निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा. त्यानंतर आणखी जुना दिंडी सोहळा म्हणजे सद्गुरू गंगागिरीजी महाराजांची दिंडी, श्री क्षेत्र सराला भेट सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या आधिपत्याखाली. आणि काही नावं अशी सांगता येतील, मैपती महाराजांचा दिंडी सोहळा वगैरे. पण जसजसा काळ पुढे गेला लोकांची भावना श्रद्धाही वाढत गेली, दिंड्यांची संख्या वाढली, लोकसंख्या वाढली. आणि त्याचा परिणाम आज आपल्या या नुसत्या नगर मनमाड महामार्गानं जाणाऱ्या दिंड्या म्हणलं तर हजारांमध्ये संख्या आहे. आणि शिंगवे सारख्या गावामध्ये मला वाटतं किमान दुपार संध्याकाळ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिवाराकडे मिळून 100 पेक्षा अधिक दिंड्या इथे थांबत असतील. तुम्ही सर्व शिंगवेकर सेवा करीत असाल. मला मगाशी काही मंडळी आपली गावकरी सांगत होती की प्रत्येक परिवाराकडे 2-2, 4-4 दिंड्या आहेत, तरी काहींना दिंड्या मिळत नाही म्हणाला. केवढं कौतुक आहे. कधी कधी खेडेगावामध्ये ग्रामीण भागात आम्ही पाहतो वर्षातून एखादी दिंडी यायची असली तरी त्या दिंडीला जेऊ खाऊ घालताना ती माणसं धावपळ करून नाकी नऊ येतात. आणि तुम्ही शेकड्यानं दिंड्या सहज सेवा करताय. हे सामर्थ्य तुम्हाला पांडुरंगांनी दिलंय, माऊलींनी दिलंय असं म्हणावं लागतं. आणि म्हणून शिंदे परिवार सुद्धा जो आहे, रमेशरावजी शिंदे आणि त्यांचा सगळा परिवार, त्यांचे इतर बंधू मुलं पुतणे यांनी देखील दरवर्षी दिंड्यांची सेवा ते करत राहतात. आणि सौभाग्यवती कैलासवासी मंगलताई या सुद्धा वारकऱ्यांच्या सेवेमध्ये फार तत्पर असायच्या. असं एक सात्विक जीवन जगून त्यांनी यहलोकीचा निरोप घेतला आणि आज त्यांचं पुण्यस्मरण आपण करतो. सर्व जावई मंडळी आहे, मुली आहे, मुलगा आहे, पुतणे आहेत, इतर सर्व प्रमुख मंडळी आहे. या परिवाराचं भाग्य असं आहे की सगळे जावई मंडळी आणि परिवार सुद्धा त्यांना चांगले लाभलेले आहे. तळेगाव दिघे तालुका संगमनेर येथील माझे अत्यंत जिव्हाळ्याचे स्नेही आणि आमच्या सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचा शिष्य परिवार असलेले दिघे पाटील परिवार, त्यामध्ये सुनीलरावजी दिघे पाटील, आमचे अनिल भाऊ दिघे पाटील, सगळी मंडळी दिघे पाटील परिवारातीलही जमलेली आणि सर्वच जावई मंडळी त्यांचे परिवार जमलेले आहे. उद्योजक सुनीलराव दिघे पाटील, अनिल भाऊ या मंडळींनी मला जवळजवळ 6 महिने अगोदर या कार्यक्रमाविषयी आग्रहपूर्वक सूचना करून ठेवली होती, नियोजन करून ठेवलं होतं, तारीख घेतली आणि अतिशय तळमळीनं या कार्यक्रमाचं आजही ते मार्गदर्शन करण्यासाठी कालपासून उपस्थित आहेत, धावपळ करतायत. खरं म्हणजे अनिल भाऊ तुमची धावपळ पाहून मला थोडंसं बरं वाटत नाही, पण तुम्ही मंडळी या सेवेतले असल्यामुळे तुम्हाला राहवत नाही. आणि त्यामुळे गुळ आणून देण्यापासून ते नाश्ता आणून देण्यापर्यंत मुली जावई सगळे धावत आहेत, कारण शेवटी सगळ्यांचीच जबाबदारी, सगळ्यांचंच कर्तव्य या भावनेनं तुम्ही सर्वजण ही सेवा करीत आहात. आमच्या कविताताई असतील, सुनील भाऊ असतील, ही सगळे मंडळी, अनिल भाऊ असतील, सर्व मंडळी श्री वरद विनायक सेवाधामला सुद्धा लोणी या ठिकाणी दर चतुर्थीला सगळ्या गावकऱ्यांना, अनेक स्नेही मंडळींना घेऊन येतात. आणि म्हणून आज दिघे पाटलांच्या आग्रहास्तव शिंदे पाटील कुटुंबाकडे सेवा करण्याचा हा योग माझ्याकडे सोपवला गेला आहे. शिंदे पाटलांविषयी मी बोलून गेलो की शेतकरी, उद्योग व्यवसाय आणि ते सांभाळताना, नातं गोतं माणुसकी सांभाळताना देवधर्म वारकऱ्यांची सेवा करणारी सुद्धा आपण सर्व मंडळी आहात. आणि मला वाटतं वाडवडील मंडळींची सेवा पुढे चालवणं हीच खरी श्रद्धांजली त्यांना असते.
या मातोश्रींची आणि जुन्या पिढीची सेवा आता नव्या पिढीनं पुढे सुरू ठेवायची. घरातील देवधर्म असेल, आपल्या घरी येणारे आप्तेष्ट नातेवाईक त्यांना माणुसकीनं प्रेमानं आदर देणं असेल, आणि ही सेवा जर आपण करत राहिलो तर जुन्या माणसांची कीर्ती अबाधित राहते, त्यांची स्मृती अबाधित राहते. आलेले पाहुणे म्हणत असतात की मुलींनो तुम्ही तुमच्या वाडवडील माणसांचा संस्कार जपलाय बरं, ते आपल्याला धन्यवाद देतात. आणि जेव्हा आलेले धन्यवाद देतात तेव्हा स्वर्गातले पितरही प्रसन्न होतात आणि तेही तिथून आशीर्वाद देतात. कल्याणाईची देतया गोळा तया गोळा, कल्याणाईची देतया गोळा तया गोळा, कल्याणाईची देतया गोळा तया गोळा, कल्याणाईची देतया गोळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याणाईची देतया गोळा, कल्याणाईची देतया गोळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याणाईची देतया गोळा, कल्याणाईची देतया गोळा तया गोळा तया गोळा तया गोळा. का म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. मानवी जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी जसं आपल्याला पैशा अडक्याची गरज आहे, वस्तू सामुग्रीची गरज आहे, तसंच आशीर्वादांचीही गरज आहे. आणि ज्या कुटुंबाला आशीर्वाद घेता येतात ते कुटुंब अनेक पिढ्या सुखानं नांदतं. म्हणून ते आशीर्वाद ईश्वराचे, संत महात्म्यांचे, गोर गरिबांचे, माता पितरांचे, मुक्या प्राण्यांचे, अनेकांचे आशीर्वाद जीवनामध्ये घेतले जातात. त्यावेळेला ते कुटुंब संपन्न आणि समृद्ध मानावं. श्रीमंती काही नुसती फक्त शेती वाडी घरदार आणि पैशा अडक्यात मोजता येत नाही, ते लागतं आपल्याला, गोष्ट खरी आहे. पण तेवढ्यानं कुटुंब श्रीमंत ठरत नाही. आजही आमची जुनी वाडवडील मंडळी जगद्गुरु तुकाराम महाराजांना श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज, हा श्रीमंत शब्द कशासाठी? हा श्रीमंत शब्द त्यांच्या आध्यात्मिक ऐश्वर्याला अनुसरून. महाराजांनी सांगितलं, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, व्हाव या जतन हे उपाय लाभाचे. हे परमार्थ रूपी धन ज्यांच्याकडे आहे, आणि तुकोबाराय म्हणले होय आमच्याकडे ते आहे. धन घरी पांडुरंग अभंग हे सरेना, अभंग हे सरेना, अभंग हे सरेना. धन घरी पांडुरंग अभंग हे सरेना, अभंग हे सरेना, अभंग हे सरेना. घरी पांडुरंग, धन घरी पांडुरंग, धन घरी पांडुरंग, अभंग हे सरेना, अभंग हे सरेना, अभंग हे सरेना, अभंग हे सरेना, अभंग हे सरेना. धन घरी पांडुरंग अभंग हे सरेना. अनेक प्रकारचं धन महाराजांनी सांगितलेलं आहे. आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. आणखी व्याख्या पहा, आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपुळी या धन. आता किती व्याख्या झाल्या. पांडुरंग हे धन आहे, टाळ चिपुळिया हे धन आहे, नामस्मरण सेवा भक्ती हे धन आहे. पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. वस्तु अमोलिक सद्गुरु, दिन दिन बढ़त
आमच्या महाराज मंडळींनी की पायोजी मैने राम रतन धन पायो, वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु, दिन दिन बढ़त सया सवायो, चोर न लुटे खर्च न लुटे. म्हणजे ज्याला चोर लुटत नाही, खर्च केला तरी जे संपत नाही. न चोर हरियम न च राज हरियम न भातृभाज्यम न च भारकारी, व्यये कृते वर्धते एव नित्यम, विद्याधनम सर्वधनम प्रधानम. विद्यारूपी धन, परमार्थरूपी धन. आणि हे ज्याच्याकडे आहे ते कुटुंब ऐश्वर्यवान. म्हणून काही ठिकाणी भौतिक संपदा असेल, पण ज्या घरामध्ये एकादशी धरणारा एकही नाही ते कुटुंब गरीब आहे, फार गरीब आहे. म्हणजे गरीब शब्दही जरा तोकडा वाटतो, दरिद्री आहे हा शब्द जरा बरा आहे, योग्य आहे. जय कुळी नाही एकही वैष्णव, त्याचा बुडे नदी ताभा, त्याचा बुडे भव नदी ताभा, जय कुळी नाही एकही वैष्णव, त्याचा बुडे भव नदी ताभा. जय कुळी नाही एकही वैष्णव, त्याचा बुडे भव नदी ताफा. आणि म्हणून खर तर मुला मुलींनी स्वतःचं भाग्य समजायला पाहिजे की जर आपल्या घरामध्ये देवधर्म करणारे वाडवडील आपल्याला मिळाले असतील, पुण्य परोपकार करणारा वारसा आपल्याला लाभला असेल, तर मुला मुलींनी धन्य समजायला पाहिजे आणि ती वाट चालू ठेवायला पाहिजे सेवेची. नाही तर नुसतं धन्य समजून ते गेले एका वाटेनं आणि आपण चाललो दुसऱ्या वाटेने, याला काय अर्थ नाही. आणि म्हणून खरं म्हणजे अनेक कुटुंब महाराष्ट्रामध्ये या दृष्टीनं जर विचार केला हे सूत्र लावून, तर मला वाटतं खूप श्रीमंत कुटुंब आपल्या महाराष्ट्रामध्ये, इथे बसलेले सुद्धा अनेक श्रीमंत कुटुंब आहेत, स्त्री पुरुष आहेत, की ज्या घरामध्ये अजूनही वडीलधाऱ्यांची सेवा केली जाते, ग्रंथ वाचले जातात, शेजार धर्म सांभाळला जातो, माणुसकीचा धर्म सांभाळला जातो. आणि ही शिकवण आपल्याला माऊली ज्ञानोबारायांपासून ते सर्व संतांनी तुकोबारायांपर्यंत आपल्याला दिलेली आहे. आणि या शिकवणीनं वाटचाल जर का आपण जीवनात करत गेलो तर जीवन हे कृतार्थ होतं. शेवटी आलेल्या प्रत्येक जीवाला जायचं आहे हे निश्चित आहे. अनेक गोष्टी अनिश्चित आहे, परंतु मृत्यू निश्चित आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणजे मनुष्याला नोकरी लागेल की नाही अनिश्चित असतं, पेरलेलं पीक नीट येईल की नाही अनिश्चितता असते, एखाद्या मुलीचा विवाह झाला ते नीट सांभाळतील की नाही अनिश्चितता. परंतु जन्माला आला मरेल की नाही असं काय आहे का? उपजेते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परे. मायबाप हो, तसं पाहिलं तर मृत्यू हा एक फार गोड विषय परमेश्वरानं आपल्याला दिलेला आहे. मृत्यू आहे म्हणून जीवन जगण्याचा आनंद आहे, मृत्यू आहे म्हणून पुण्यकर्माची ओढ आहे, मृत्यू आहे म्हणून नातेसंबंधामध्ये गोडवा आहे, मृत्यू आहे म्हणून बऱ्याच काही चांगल्या गोष्टी आहे. मृत्यू नसेल म्हणजे एका राजाला अमर व्हायचं होतं, तो कोणालाही विचारायचा मी अमर कसा होईल. मोठ्या माणसांच्या प्राथमिक गरजा भागल्या की त्याच्या पुढे त्यांची धाव असते. सामान्य माणूस हा अन्न वस्त्र निवारा याच्यातच अडकलेला असतो. किराणा आणलाय त्याची उधारी कधी द्यायची, लग्न आलंय बस्ता कुठे बांधायचा आहे, पेरणी आली बियाणं कुठून आणायचंय, पैसे असतील नसतील तडजोडी कराव्या लागतात. सामान्य माणूस या विवंचनेत आहे. आणि ज्याच्या सगळ्या गरजा पूर्ण होऊन करोडोनी रुपये शिल्लक आहे ना, त्यांना वेगळ्या गोष्टी सुचतात. विठाला मग राजाला वेगळंच सुचलं.
राजाला काय भाकरी कुठून मिळेल वगैरेची चिंता करायची थोडी गरज होती. तो म्हणायला लागला मी अमर कसा होईल. आता आजपर्यंत कुणी अमर झालं नाही. ज्या गोष्टी अशक्य आहे त्याची अपेक्षा ठेवणं हेच मुळात चुकीचं आहे. मी अमर कसा होईल तो विचारायचा. शेवटी कोणा एकाला विचारलं, त्याने सांगितले पहा तो पर्वत आहे आणि त्या पर्वताच्या पलीकडे एक सरोवर आहे. जुनी माणसं सांगत होती. आणि त्या सरोवरातलं ओंजळभर पाणी जर तुम्ही प्यायलात तर तुम्हाला मृत्यू येणार नाही, तुम्ही अमर व्हाल. गोष्ट थोडीशी काल्पनिक आहे पण मजेशीर आहे. राजा तो पर्वत पार करून मोठ्या प्रयत्नाने पलीकडे पोहोचला आणि सांगितल्या खानाखुणाप्रमाणे त्याला ते सरोवर दिसलं. पण त्या सरोवराजवळ 2-4 जणांची भांडणं चाललेली होती. राजा गेला, त्याला ओंजळभर पाणी प्यायचं होतं पण हे भांडण तरी पहिलं मिटवू म्हणून तो त्या लोकांजवळ गेला आणि अरे का भांडताय. एकानं सांगितलं माझ्या वडिलांना मरून 50 वर्ष होऊन गेले पण अजूनही मला अधिकार द्यायला तयार, म्हणजे मृत्यूचं वय होऊन 50 वर्ष होऊन गेले, 150 वर्षाचे झाले म्हणे. मृत्यूचं वय किती राहतं 100 सरासरी. 150 वर्षाचे झाले अजून सही करीनात म्हणे, खाते फोडून देईनात म्हणे, खाते फोडून. ते 150 वर्षाचे वडील होते, ते अमर झालते ना पाणी पिऊन. त्यांना विचारलं तुम्ही का भांडताय. अहो म्हणे माझ्या वडिलाचं वय 200 वर्ष झालंय, त्यांनीच जरा अजून माझ्या नावावर नाही केलं, याला कुठून देऊ. मग आता पहा तुम्ही मृत्यू किती सुंदर आहे. मृत्यू नसता तर कोणत्या नात्यामध्ये जिव्हाळा उरला असता, कोणतं जीवनाचं स्वारस्य उरलं असतं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम. मायबाप हो पंढरीच्या वारीला जाताना सुद्धा शेवटचा मुक्काम कुठेतरी असतो म्हणून त्या प्रवासाला अर्थ आहे. नाही तर निघालेली दिंडी जर का तिला शेवटचा मुक्कामच नसेल तर मला वाटतं त्या प्रवासालाही काही अर्थ आणि ध्येय उरणार नाही. तसं जीवनाच्या या प्रवासामध्ये सुद्धा मृत्यू हा एक शेवटचा टप्पा आहे, शेवटचा मुक्काम आहे. जावं लागतं पण मृत्यू हा दुःखद त्यावेळेला होतो ज्या वेळेला या मातोश्रींप्रमाणे थोडंसं लवकर आपल्यातून आपली माणसं निघून जातात. त्यावेळेला मात्र वेदना आपल्या सगळ्यांच्या मनाला होतात. एरवी मृत्यू वाईट नाही. विठाला विठाला मायबाप हो मृत्यू आहे म्हणूनच जगामध्ये पुण्यकर्म दानधर्म आणि सेवा आहे. तुकाराम महाराजांना असं वाटतंय की मृत्यूचं स्मरण नीटपणे ज्यांना होतं त्यांना परमार्थ शिकवावा लागत नाही, ते परमार्थ करत राहतात. परमार्थापासून सत्कर्मापासून बाजूला कोण जातो, जो मृत्यू विसरला. महाराजांनी केलेलं निरीक्षण आहे. महाराज म्हणतात काहे विसरले मरण बापुडी. हे सामान्य अनेक जीव मरण का विसरले, मरणाची कार्य नाही आठवण. अनेक ठिकाणी महाराजांनी लोकांना सावध केलं. पैठणच्या नाथबाबांना एका भाविकानं विचारलं होतं, महाराज तुम्ही एवढं सात्विकतेनं जीवन जगता, पुण्य परमार्थमय जीवन जगता, मला का तसं वाटत नाही, मी का जगू शकत नाही. नाथ महाराज म्हणले तुझं नाव सांग बघू. नाव सांगितलं, गाव सांगितलं आणि नाथ महाराजांनी उगीच आपलं भविष्य सांगितलं त्याला. संत हे भविष्य सांगत नसतात बरं का, संत भविष्य घडवत असतात. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, सावता महाराज, गोरोबा काका, सेना महाराज, नरहरी महाराज, सोखामेळा, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, जनाई, मुक्ताई, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, निळोबाराय, संताजी महाराज जगनाडे, संत बहिणाबाई, सद्गुरु जोग महाराज, सद्गुरु गंगागिरी महाराज, महिपती महाराज, किती संत आपल्याकडे झाले. पण या संतांनी कुठेही कोणाचं भविष्य सांगितलं असं काही दिसलं नाही, किंवा अमुक तमुक अमावस्या पौर्णिमेला दरबार भरवले असं काही कुठं वाचनात आलं नाही. खरं म्हणजे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की इतकी मोठी संत परंपरा, विचार परंपरा लाभून आपण सगळे मंडळी चुकतोय. आपण चुकतोय, कोणाकडे बोट दाखवावं अशी परिस्थिती नाही आहे. आपण चुकतो असं म्हणूया की माणसं इतक्या
श्रेष्ठ विचार देणाऱ्या संतांच्या महाराष्ट्रामध्ये असून सुद्धा अंधश्रद्धेचे बळी होतात. आणि मग अनेक ठग लोक अत्यंत भयंकर अशा पद्धतीनं समाजाचं शोषण करतात. विठाला नाथ महाराजाकडे तो मनुष्य आला आणि विचारू लागला की तुम्ही देवधर्म करता, आम्हाला का घडत नाही? नाथ महाराज म्हणाले तुझं नाव सांग. आणि मग नाथ महाराजांनी सांगितले पहा तुझी पत्रिका मी पाहतोय. म्हणाले मी काही बाकी काही मला जादूटोना येत नाही, पण मी ब्राह्मण आहे, मला पत्रिका कळते. आणि तुझी पत्रिका अशी आहे की 7 दिवसात तुझा मृत्यू होणार. असं म्हटल्यावर तो खूप घाबरला. नाथ बाबा खरं सांगता? हो निश्चित 7 दिवसात तुझा मृत्यूयोग लिहिलेला. तो खूप घाबरला, घरी गेला. पण सांगावंसही वाटेना, घरच्यांना तरी आधीच दुःखी का करावं. पण त्या 7 दिवसामध्ये तो सतत नामस्मरण करत राहिला, देवाचं चिंतन करत राहिला, कुटुंबाशी फार प्रेमानं वागला, आल्या गेल्यांशी अतिशय प्रेमानं वागला. जिथे कुठे ज्यांनी कुणी उपकार केले होते, ज्यांच्या भेटी राहिल्या होत्या, ज्यांचे आभार मानायचे राहिले होते, तो सर्वांना भेटला की तुमचे उपकार झालेत माझ्यावर. माझ्या वडिलांची गरिबी होती तेव्हा तुम्ही आम्हाला दुष्काळात धान्य खायला दिलं, तुमची बैलगाडी भरून आली आणि आमचे वडील सांगायचे 4 पोते घेऊन पाहुणे आले, तुमचे आभार मानायला आलो. दुसरा कोणाकडे गेला, तुम्ही माझ्यासाठी 4 चक्रा मारल्या, मला नोकरीला लावून दिलं. दुसरा कोणाकडे गेला, तुम्ही माझ्या लग्नासाठी 4 वेळा स्वतःचं भाडं तोडं खर्च करून. खरं तर कित्येकांचे उपकार आहे, आपण विसरून गेलेलो आहोत. काय लबाडी करतो ना माणूस जीवनामध्ये. जी माणसं आज खाटावर पडलेली आहे ती तुमच्यासाठी कधीतरी झिजलेली आहे. ते तुमचे मामा असतील, काका असतील, त्या कोणी आत्या असतील, त्या कोणी मावशी असतील, त्या कोणी चुलते असतील, ते आई वडील असतील. आपल्याला मित्र हवे असतात वाढदिवस साजरे करायला. गलिच्छपणानं चौकामध्ये आपल्याच माय भगिनींना लाज वाटेल अशा आरोळ्या देऊन अशा पद्धतीनं आपल्या संस्कृतीतल्या आपल्याच मुलांनी लाज सोडलेली आहे आणि गलिच्छ प्रकार करतात. चौकात मित्रमंडळीशिवाय त्यांना होत नाही. पण ज्या मामानं, ज्या मावशीनं, ज्या आत्यानं, ज्या चुलत्यानं, ज्या बापानं, ज्या आईनं आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या, त्याचा विसर पडलाय. आपलं भलं कसं होईल सांगा, आपलं भलं कसं होईल. आत्ता विषय झाला, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. ए पोराव ऐका रे, कीर्तन ऐका, नंतर बोला. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. विठाला 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 आजचे दिवस मन लावून कीर्तन ऐकणं ही सुद्धा मातोश्रींना श्रद्धांजली आहे. बाकी आपलं चालूच आहे आयुष्यभर गप्पा गोष्टी. पण हे ऐकणं आणि या भावनेतून त्यांना आदरांजली वाहणं, याच्यासाठीच तर हा कार्यक्रम आहे. मी हे सांगत होतो की कधी कधी आपण तरुण पिढीतील मंडळी आपल्यासाठी खस्ता खाणाऱ्या माणसांना विसरून जातो. ते ऍडमिट होतात आणि आपल्याला भेटायला जायला वेळ नसतो. वर हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट असतात, खालून आपण शहरातून निघून जातो. पण त्याच चुलत्याला, त्याच मामा मावशीला आपण 2 पावलं वाकडी वाट करून निदान थोडी फळं घेऊन जावे आणि सांगावं की तुमचे खरंच उपकार आहे आमच्या कुटुंबावर. मला वाटतं थोडेफार मंडळी असं करत असतील, त्यांना धन्यवाद आहे. पण या वाडवडील माणसांना आपण विसरू नये, ज्यांनी आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या, त्यांना विसरू नये. ही तर आपली संस्कृती आहे, कृतज्ञता. आणि म्हणून आपल्या जीवनात भलं व्हायचंय, आपल्याला कोणाला हात दाखवायची गरज नाहीये, फक्त या हाताने सेवा करण्याची गरज आहे. आपल्याला हात दाखवायची काय गरज आहे? आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, हात दाखवून अवलक्षण. आणि या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण फसवून घेण्याची गरज नाही, फक्त आपण आपल्या वाडवडिलांची सेवा करावी. घरामध्ये 2 गोष्टी सांभाळाव्या, एक नीती आणि दुसरी भक्ती. आपल्या व्यवहारातली नीतिमत्ता चुकू नये आणि आपल्या अंतःकरणातल्या भक्तीचा ओलावा कधी कमी होऊ नये. या 2 गोष्टी राहिल्या तर मला असं वाटतं कोणता जादू टोना. आमचे गुरु महाराज सद्गुरू नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, छा छू फू फा करण्याची गरज नाही.
ते शब्द वापरायचे, त्यांचे शब्द होते. ते म्हणायचे छा छू आणि फू फा करण्याची गरजच उरत नाही. विठाला 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 कुंडलिक वरदान ज्ञानदेव हरिनाम माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम. नाथ महाराजांनी सांगितलं त्या आलेल्या माणसाला, इथून आपण बोलत गेलो, तू 7 दिवसात मृत्यू होणार आहे. आणि त्यानं 7 दिवस खूपच तो आदर्श जीवन जगला, एकही चूक केली नाही. आणि 8व्या दिवशी तो जिवंत होता, 7 दिवसांनी काही मेलाच नाही. तो नाथ बाबाला भेटायला आला. अहो नाथ महाराज, तुम्ही पैठण क्षेत्रातले एवढे मोठे संत आणि खोटं भविष्य सांगता. म्हणे काय झालं? अहो तुम्ही म्हणाले होते 7 दिवसात तुझा मृत्यू होणार आहे, मी 8व्या दिवशी तुमच्या पुढे जिवंत उभा आहे. नाथ बाबा म्हणाले, अरे असे भविष्य खोटेच होत जावे, काय हरकत नाही, झालं ना खोटं माझं भविष्य, होऊ दे. पण तू मला विचारलं होतं की तुम्ही चांगलं जीवन जगता आणि मी का जगू शकत नाही, तर या 7 दिवसात तू कसं जीवन जगला हे सांग. तो म्हणाला, मी चांगलं जीवन जगलो. कशामुळे जगू शकला? मला मृत्यूची आठवण होती. म्हणून मृत्यू फार उपकारक आहे, मृत्यू फार हितकारक आहे. जैन मुनी तरुण सागरजी महाराज वर्तमानपत्रामध्ये त्यांचे कडवे प्रवचन, एक छोटासा आपला कॉलम असायचा, कटू प्रवचन, कडवे प्रवचन. तर एका प्रवचनात त्यांनी असं म्हटलं होतं की मंदिर हे गावापासून बाहेर असलं तरी चालेल, पण स्मशान हे गावाच्या मधोमध असलं पाहिजे. मोठं छान बोलायचे. मोठे साधू महात्मे या भारत देशातले आपल्या डोळ्यादेखतचे एक होऊन गेले. कोणत्याही पंथाचे असो, पण जे महान आहेत ते महान आहेत. विठाला माणसाच्या ज्येष्ठतेला आणि श्रेष्ठतेला जातीचं, पंथाचं बंधन नसतं, परिस्थितीचंही बंधन नसतं. चांगला माणूस फक्त श्रीमंत घरातच जन्माला येत नाही, तो गरिबाच्याही घरात चांगले मुलं मुली जन्माला येतात. आणि महान म्हणावं अशी माणसं अनेक जाती धर्मामध्ये असतात. जैन मुनी तरुण सागरजी त्यातले होते. ते म्हणायचे स्मशान हे गावाच्या मधोमध पाहिजे, मंदिर थोडं दूर असलं तरी चालेल. आणि मग त्यांनी पुढं सांगितलं होतं की त्या स्मशानातल्या जळत्या चितेकडे पाहून आपली चेतना जागृत राहील की अरे बाबा, जीवनाचं अंतिम सत्य हे आहे. अंतिम सत्य काय? आणि किती कठोर माणूस असू द्या, किती नास्तिक माणूस असू द्या, जळती चिता पाहिल्यानंतर मायबाप हो, त्याच्या मनामध्ये 2 मिनिट तरी आपल्या स्वतःच्या मृत्यूचा विचार आल्याशिवाय राहत नाही. कधीतरी मलाही असंच व्हायचंय. तुकोबारायांनी सांगितलंय, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. कोणी नाही ते सांगा, कोणी नाही ते सांगा. अंतिम काय आहे या शरीराचं, जीवनाचं? शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती. एका शिष्यानं गुरुजीला विचारलं होतं, महाराज मला काहीतरी अध्यात्माचा श्रेष्ठ बोध द्या. खरं तर गुरु योग्य वेळी योग्य बोध देत असतात. आपण म्हणू नये की मला बोध द्या, आपण एवढंच म्हणावं मला परमार्थ मार्ग सांगा. पण कधी कधी काय होतं, माणसाच्या स्वभावातच जर आगाऊपणा असेल. एक शिष्य एका गुरुकडे गेला आणि तो म्हणाला, महाराज मला चांगलं शिकवा. महाराज म्हणाले, मग ठीक आहे, तू हरिपाठ वाच. तो म्हणाला, हरिपाठलाही साधा आहे. म्हातारे माणसं, साधे भोळे माणसंही हरिपाठ, याच्यापेक्षा भारी शिकवा.
म्हणाले मग तू काकड आरती वगैरे किंवा हनुमान चालिसा नाही, ते गावोगाव चांगले तरुण मुलं गावोगाव एकत्र जमतात, हनुमान चालिसेचा पाठ घेतात, त्याच्यापेक्षा भारी शिकवा. म्हणे मग तुला गीतेचा एखादा अध्याय शिक. हां, असं काहीतरी जरा, म्हणजे ते शिष्य किती आगाऊ होता पहा. तो गुरुला सांगतोय नाही याच्यापेक्षा भारी, याच्यापेक्षा भारी. आणि मग त्या गुरुनी सांगितले पहा तुला गीतेचा अध्याय मी उद्या शिकवेल, पण अगोदर गीता महात्म्य आपण शिकूया. आणि मग गीता महात्म्य त्याला शिकवायला सुरू केला. आणि गीता महात्म्यातला एक श्लोक गुरुजी त्याला सांगत होते. त्या श्लोकात त्याला शिकवलं जात होतं की दोग्धा गोपाल नंदन विठाला 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 सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. सर्व उपनिषद रूपी गाय आहे, दुहिनारा गोपालनंदन भगवान श्रीकृष्ण आहे. या उपनिषद रूपी गायीला पान्हा ज्या वासरानं फोडलाय म्हणजे ते अर्जुन आहे, आणि निघालेलं दूध म्हणजे उपनिषद आणि गीतारूपी अमृत आहे. गीतारूपी अमृत आहे त्या उपनिषद रूपी गायीचं. असा तो श्लोक आहे. सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. संस्कृत ही मोठी चांगली भाषा आहे. थोडा विचार केला तर अर्थ समजू लागतात कोणालाही. तुम्हाला सुद्धा शक्य आहे. थोडा त्या शब्दांचं चिंतन आपण केलं तर अर्थ थोडे थोडे कळू लागतात. आणि म्हणून गुरुजी त्याला शिकवत होते आणि तो मागे म्हणत होता. शेवटी गुरुजींनी सांगितलं आता येईल म्हणता. हो, काही शंका राहिली नाही. शंका एकच आहे, तुम्ही जे मला शिकवलं की सर्वोपनिषदो गावो दोगधा गोपालनंदना, तर ते दो गधा म्हणजे कोण होते दोगधा. आता खरं तर दो गधा असा शब्द नव्हता, दोग्धा दुहिनारा असा त्याचा तो यानं घेतला दो गधा. दो गधा कोण? गुरुजी म्हणाले बहुतेक इतकं शिकून तुझ्या काही लक्षात आलं नाही, म्हणजे पहिला गधा तू आहे आणि तुझ्यासारख्या गधड्याला शिकवण्यात मी वेळ वाया घालवला, दुसरा गधा मी आहे. तेव्हा शिष्यानं नेहमी गुरूंची आज्ञा पाळावी. मग अपेक्षित आपुले ते सांगतील किरपुसिले जेणे अंतःकरण बोधले संकल्प. आपण फक्त सेवा करावी, मग ते सांगतील किरपुसिले. विठाला आणि विचारायचंच तर अध्यात्माचं विचारावं. या शिष्यानं गुरुला विचारलं मला काहीतरी जीवनाचा अंतिम बोध आणि श्रेष्ठ बोध द्या. ते गुरुजी म्हणाले तुला माझ्या बरोबर स्मशानात यावं लागेल, काही दिवस राहावं लागेल. येतो म्हणा. मग ते गुरुजी आणि ते शिष्य स्मशानामध्ये गेले. आणि स्मशानाच्या त्या शेतामध्ये पूर्वीच्या काळी स्मशानाचं शेड नसायचं. गावाबाहेर एक शेत असायचं, एक भाग असायचा की जिथे मेलेल्या माणसाला नेऊन दहन करायचे, मेलेली जनावरं नेऊन टाकायचे. त्याला हाडुळंही म्हणायचे. त्या स्मशाना शेजारी जे असायचं ते हाडुळं असायचं, त्या जमिनीला नाव असायचं. अशा पद्धतीनं स्मशानाची एक जमीन होती. त्या झाडाखाली गुरु शिष्य थांबले. मधुकरी मागून आणायचे, तिथंच कुठं जवळ स्नान करायचे आणि दोघं तिथं झाडाखाली झोपायचे. एका गरीबाचा मृत्यू झाला आणि त्याचा अंत्यविधी त्या स्मशानात आला. गुरु त्या शिष्याला म्हणाले बारकाईनं बघ रे बाबा, हे अंत्यविधीचं सगळं चाललेली कृती जी आहे ती नीट बघ. 2 दिवसाने एका श्रीमंताचा मृत्यू झाला, त्याचाही अंत्यविधी झाला. गुरुजी म्हणाले हे पण तू नीट पहा कसा अंत्यविधी चालला. आणि दोन्ही अंत्यविधी होऊन गेल्यानंतर ते गुरु त्या शिष्याला घेऊन जिथे जिथे त्या दोघांनाही ठेवलं होतं, दहन केलं होतं, तिथे गेले. कडाकाठाची काही राख होती शिल्लक. गरीबाला जिथे दहन केलं त्याच्यातली एक मुठभर राख घेतली, श्रीमंताला जिथे दहन केलं त्याच्यातली एक मुठभर राख घेतली. आणि गुरुनी शिष्याला विचारलं का रे बाबा, या 2 अंत्यविधीमध्ये काय फरक वाटला? म्हणे एक गरीबाचा होता, एक श्रीमंताचा होता. एकाला साध्या जंगलाच्या लाकडात जाळलं, दुसऱ्याला चंदनाच्या लाकडात. एका प्रेताच्या अंगावर साधं कापड टाकलं, दुसऱ्याच्या अंगावर अगदी रेशमी कापड टाकलं. म्हणे ठीक आहे, याच्याहून तुला काय कळलं? म्हणे एक गरीब होता मेलेला आणि एक श्रीमंत होता.
बरं ठीक आहे, आता ह्या राखेत काही फरक आहे का म्हणे, मला सांग. आता ओळख बरं, गरिबाची कोणती आणि श्रीमंताची कोणती? नाही म्हणे, राख एकसारखीच आहे, याचं नाव आहे मृत्यू. अंतिमतः आपण काय केलं एवढं शिल्लक राहतं. आपण कोण आहोत याला काही फार महत्व दिलं जात नाही. कोण वाड्यात जीवन जगला का कोण झोपडीत जगला, यापेक्षा तो गावाच्या, भावाच्या, देवाच्या काही उपयोगाला आलाय का, याला जास्त महत्व आहे. आपण किती जगलो यालाही महत्व नाही. आज आमच्या या मातोश्री लवकर गेल्या, पण त्या उपयुक्त जीवन जगल्या, सेवामय जीवन जगल्या, सात्विक जीवन जगल्या, आणि त्यांच्या जीवनाची त्यांनी सार्थकता साधली. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये मृत्यू अटळ आहे. हे जीवन कृतार्थ करून घ्यावं, आणि कृतार्थ होण्यासाठी जीवनामध्ये सेवा घडावी. ती देवाची सेवा, संतांची सेवा, ग्रंथाची सेवा, गोरगरिबाची सेवा, मुक्या प्राण्यांची सेवा, आणि मायबापांचीही सेवा. मायबापांची सेवा का? कारण मातृदेवो भव पितृदेवो भव. मी नेहमी सांगतो, आपण कितीही 4 धामाला गेलो, 12 ज्योतिर्लिंगाला गेलो, पण आईवडिलाचे आशीर्वाद जर आपण घेतले नसतील तर आपल्याला कोणत्याही तीर्थातून कोणत्याही देवतेचा आशीर्वाद मिळत नाही, मिळणं शक्य नाही. त्याचं कारण, जोपर्यंत माता पितरांचा आशीर्वाद, छत्रपती शिवरायांचा वारसा आपल्या या महाराष्ट्राला, छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजापूरची माता भवानी प्रसन्न झाली होती असा इतिहास सांगितला जातो. पण तुळजापूरच्या माता भवानीचा आशीर्वाद छत्रपतींना का मिळाला? त्याचं कारण घरातल्या आईचा आशीर्वाद अगोदर मिळाला, म्हणून देवळातल्या देवीचा आशीर्वाद मिळाला. ज्यांची आई खाटावर पडलेली आहे आणि ते म्हणतात आम्ही माउंट आबूला चाललो. कशाला चालले? आम्ही 4 धामाला चाललो. कोणी सांगितलं जायचं तुम्हाला? जोपर्यंत त्या आईला तुमची गरज आहे, त्या वडिलांना तुमची गरज आहे, हा ते धडधाकट असतील, जाऊन या म्हणत असतील, अशा वेळेला जरूर जा. परंतु पहिलं आपलं कर्तव्य काय आहे? तर ज्या माऊलीनं आम्हाला 9 महिने पोटात वागवलं, तुकोबाराय म्हणतात, अशी ही माऊली जी असते, जन्मदात्री जी असते, तिचं किती ऋण आपल्यावरती आहे. सतत त्या लेकरांचं हित वाहणारं हे दैवत आहे अभंग. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त. त्या लेकराविषयीचा कळवळा या भारत देशामध्ये किती मातांनी आदर्श आमच्या पुढे ठेवलेला आहे. रामायणामध्ये
कौसल्या माता, सुमित्रा माता, जेव्हा लक्ष्मण राम प्रभू बरोबर वनवासाला निघायचंय म्हणून आज्ञा घ्यायला कौसल्या मातेकडे गेले, त्यावेळेला कौसल्या मातेनं सांगितलं की तुला रामाची सेवा आवडते ना, प्रभू रामचंद्रांचा सहवास आवडतोय ना, मग आता माझी आज्ञा घेण्याची गरज नाही. आता राम हे तुझे थोरले भाऊ आहे, सीतामाई ही थोरली भाऊजाई आहे, आणि थोरले भाऊ भाऊजाई हे मायबापा समान असतात. आई वडिलांच्या ठिकाणी आपण त्यांना नेहमी मानतो, आणि म्हणून इथून पुढे आता उद्यापासून सीतामाई ही तुझी आई आहे, प्रभू राम हे तुझे वडील आहे, आणि तू सेवा करू शकतोस. काय त्या कौसल्या मातेचा आदर्श आहे पहा, की ज्या कौसल्या मातेनं किंवा संपूर्ण वनवास संपवून रावणाला मारून जेव्हा प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आले, सीतामाई गरोदर होत्या, आणि अशा अवस्थेमध्ये पुन्हा एकदा गावामध्ये अयोध्येमध्ये कुणकुण सुरू झाली की प्रभू रामचंद्रांनी सीतेबरोबर संसार करणं चुकीचं आहे वगैरे. शेवटी सार्वजनिक जीवन जगत असताना जन अपवाद नको, आपण राजे आहोत, या पदावर आहोत, आणि म्हणून पुन्हा एकदा सीतामाईला सांगितलं की सीते, माझा वनवास तर संपलाय, पण तुझा संपेल असं वाटत नाही. पण आपल्या पतीला साथ देण्यासाठी सीतामाईनी वनवासात पुन्हा एकदा अयोध्येत राज्य निर्माण झाल्यानंतर सीतामाई वनात गेल्या, वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात राहिल्या, कंदमुळं फळं खाल्ली, सरपण गोळा केलं, जमेल तसं तिथे जीवन त्या जगल्या, मुलांना जन्म दिला, मुलांचा सांभाळ केला, पण कधी कपाळाला हात लावून रडत बसल्या नाही की माझे पती अयोध्येच्या राज्यगादीचे राजे आहे आणि माझ्या वाट्याला काय हे इकडे जीवन आलंय. एक आई म्हणून, कारण त्यांना माहिती होतं ही लेकरं आहे आणि या लेकरांसाठी मला जगायचंय. मला वाटतं आज सुद्धा समाजामध्ये किती आमच्या माता अशा आहेत की जरी फुटल्या बांगड्या मनगटी करत होत, हे शब्द आहेत जात्यावर दळण दळता दळता ज्यांनी ओव्या गायल्या त्या बहिणाबाईंचे. माझ्या काही भगिनींना, माझ्या काही मातांना थोडं लवकर वैधव्य येतं, पती निघून जातात, साथ देणारं कुणी नसतं, प्रसंग अडचणीचा असतो, प्रपंच अडचणीचा, पण अशाही अवस्थेमध्ये कष्ट करून हिमतीनं जीवन जगणाऱ्या अनेक माता आहेत. आणि तो आदर्श सीतामाईने ठेवलाय की ज्यांचे पती जिवंत होते पण तरी पतीपासून दूर राहत होत्या, पण तरी आपल्या मुलांचा सांभाळ असा केला, संगोपन असं केलं, संस्कार असे दिले की त्या मुलांनी वाल्मिकी ऋषींच्या आशीर्वादाने आणि सीतामाईंच्या संस्काराने युक्त झालेली मुलं रामासमोर गेली आणि अयोध्येमध्ये जाऊन त्यांनी रामायण गायले. स्वये श्री राम प्रभु ऐकते, स्वये श्री राम प्रभु ऐकते, कुशलव रामायण गाते, कुशलव रामायण गाते, कुशलव रामायण गाते. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे. पुत्र सांगती चरित पित्याचे, पुत्र सांगती चरित पित्याचे. ज्योतीने तेजाची आरती, ज्योतीने तेजाची आरती. कुशलव रामायण गाते, कुशलव रामायण गाते, कुशलव रामायण गाते. एकदा टाळ्या वाजवून आमच्या या सगळ्या अतिशय नामवंत सगळी ही आमची गुणवंत मंडळी आहे.
खरं तर गीत रामायण ही महाराष्ट्रातली एक फार श्रेष्ठ अशी कृती आहे. गदी माडगुळकरांचे शब्द आणि सुधीरजी फडके यांचे स्वर आणि एक इतिहास तयार झालेला आहे. जसं तुकोबारायांचे अभंग आणि भीमसेन जोशींचा स्वर किंवा अनेक संतांचे अभंग भीमसेन जोशींनी गायले. लवकुश रामायण गाती. लव आणि कुश ही दोन मुलं अयोध्येमध्ये आली आणि कुणीतरी फार हुशार मुलं आहे, राजबिंडे आहेत आणि ते फार चांगलं गात आहेत म्हणून दरबारामध्ये आणलं आणि रामाचंच रामायण त्यांनी रामापुढेच जेव्हा गायलं आणि रामायण गाता 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 वनवास कसा मिळाला, शबरीची भेट कशी झाली, केवटाचा प्रसंग कसा आला, जटायूनं संघर्ष कसा केला, रावणाबरोबर युद्ध कसं झालं, सुग्रीव जामवंतजी आदी सहकारी कसे होते, हनुमंत यांची सेवा कशी होती, हे सगळं गात राहिले. आणि मग रावणाला मारून अयोध्येमध्ये राम आले, राम सिंहासनावर विराजमान झाले. सीतेला पुन्हा वनात कसं जावं लागलं आणि त्या सीतेचे आणि रामाचेच आपण कसं मुलं आहोत इथपर्यंत त्यांनी चरित्र गायलं. आणि मग राम पळाले आणि आपल्या लेकरांना उचलून घेतलं. रामालाही ठाऊक नव्हतं आपल्या पुढे रामायण गातात ही आपली लेकर आहे. मायबाप हो, काय त्या मातेचं हृदय असेल, त्या सीतामाईचं. त्याग करावा लागतो. चांगला प्रपंच किंवा चांगला परमार्थ त्यागाशिवाय होत नाही. कोण म्हणतं नुसता परमार्थातच त्याग लागतो, प्रपंचात सुद्धा त्याग असतो. आमच्या माता भगिनींनी केलेला त्याग, पुरुष बांधवांनी केलेला त्याग, कधी भाऊ भावासाठी त्याग करतो, कधी पत्नी पतीसाठी करते, पती पत्नीसाठी करतो, कधी मागची पिढी आईबाप पुढच्या लेकरांसाठी त्याग करतात. आपल्या भाव भावना बाजूला ठेवून त्यांना शिकवणं, त्यांना मोठं करणं नको, आपण स्वतःवर खर्च करायला त्यांच्यासाठी करूया. हा त्याग नाही तर काय आहे? त्यागाने हे जग चाललेलं आहे. फक्त गरज आहे आपल्यासाठी ज्यांनी त्याग केला त्यांची आठवण ठेवली पाहिजे. बस, मला पुन्हा एकदा त्याच मुद्द्यावर यायचं. त्यांची आठवण जर आपण ठेवू शकलो नाही तर आपण सुखाचं जीवन जगू शकणार नाही. विठाला वेळ आपला संपत आलाय. मी थोडस 2-5 मिनिटात आटोपत घेतो. 10:15 बरोबर सगळ्या आमच्या भजनी मंडळी आणि गुणीजन महाराज मंडळींनी सुरुवात केली आणि 12 वाजत आलेत. वेळ महत्वाची आहे. आपणही सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातली प्रतिष्ठित मान्यवर, अनेक शेतकरी, वारकरी, अधिकारी, कर्मचारी, अनेक मान्यवर पुढे बसलेला आहात. व्यापारी वर्ग असेल. आणि आजच्या काळामध्ये घाईचं युग आहे. वेळ सांभाळणं ही फार जबाबदारी आपली सगळ्यांची असते. आणि म्हणून कीर्तनकारानं वेळेत यावं, वेळेत सुरू करावं. जरी यदा कदाचित 10-5 मिनिट उशीर झाला तरी वेळेत संपवावं, नाही तर कधी कधी उशिरा येऊन परत लावून धरावं. आम्ही एकदा असंच कुठे पुण्यस्मरणाचं कीर्तन केलं. जेवणं झाले आमचे त्या यजमानांकडे. निघालो, 1:30 वाजला होता आणि दुसऱ्या गावातून गाडी चालली होती आमची, तिथं कीर्तन चालू होतं. मला वाईट याचं वाटलं की त्या बिगर उन्हातानाचे दिवस, बिगर अन्न पाण्याची बसलेली माणसं, त्यांचं काय होत असेल. कोणाला गोळी घ्यायची, कोणी वयस्कर आहे, कोणी लहान लेकरं असतात. पण मग आता लोक सुद्धा सावध होतात हल्ली. सकाळी घरून थोडं खाऊन निघतात. ते म्हणतात या कीर्तनकारांचा काय भरोसा नाही, हे किती लावून धरतील. तर मला वाटतं आपण सगळ्यांनी आपापल्या कामामध्ये शिस्त पाळली पाहिजे. ती आपणही पाळूया. विठाला आई, आदर्श आई, ज्या कुंती मातेनं पांडवांना घडवलं, वाढवलं. पतिदेव गेले, धाकटी जी त्यांची सवत होती माद्री ती सती गेली आणि संपूर्ण मुलांची जबाबदारी कुंतीवर पडली. पण रडत बसण्यापेक्षा त्या संघर्ष करत राहिल्या, मुलांना घडवत राहिल्या. जीवनात दुःखाचे प्रसंग आल्यानंतर रडून काही होत नाही. संयम ठेवावा, शांतता ठेवावी आणि सन्मार्गानं वाटचाल करत राहावी.
आपल्या वाट्याला आलेलं काम यथार्थ करत राहावं, प्रश्न सुटतात. असा कोणताही प्रश्न या जगात नाही की ज्याचं उत्तर नाही आहे. फक्त त्याची उत्तरं येईपर्यंत काही काळ वाट पाहावी लागते आणि ती वाट पाहण्याची तयारी. धीरतो कारण सह्य होतो नारायण. परमार्थ क्षेत्रात धैर्याला फार महत्व आहे आणि म्हणून कुंती मातेनं धैर्य धरलं. लहानाची मोठी मुलं झाली, शेवटी दिवस बदलले. सांगण्याचं तात्पर्य इतकं, ही एक आदर्श माता आहे. आणि दुसरी एक मला आदर्श माता दिसते, ती द्रौपदी, की जिची 5 मुलं अश्वत्थाम्यानं मारल्यानंतरही जिनं पतींच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचं सोडलं नाही. एका आईची 5 लेकरं गेल्यानंतर तिला काय दुःख झालं असेल, पण तरी या युद्धाच्या प्रसंगात, या अडचणीच्या प्रसंगात पतींच्या मागे उभं राहणं माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून त्या दुःखातून सावरून ती पतीच्या मागे उभी राहिली. मला किती सांगता येतील त्या शिवबाला घडवणाऱ्या जिजाऊ माता, जे छत्रपती शहाजी महाराज अनेक वर्ष दक्षिणेच्या दौऱ्यावर, मोहिमेवर, आणि त्यांचं राहणं मुक्कामही तिकडे असायचा. पण अशा कालावधीमध्ये शिवबांना जन्म दिल्यानंतर त्यांचं लालन पालन संगोपन करताना ज्यांनी कधी नीती सोडली नाही, संस्कृती सोडली नाही, भक्ती विसरल्या नाही, आणि धैर्य धरून आपल्या मुलाला असं घडवलं की शिवबा, महिलांवर जो अत्याचार होतोय, गरिबावर अन्याय होतोय, मंदिरं पाडली जात आहेत, मूर्ती फोडल्या जात आहेत, आणि हे सगळं रोखायचं असेल तर तुला स्वराज्य निर्मितीसाठी पुढे झालं पाहिजे शिवबा. जसं श्रीकृष्णानं बालपणीच अनेक राक्षस मारले, प्रभू रामानं कोणतंही सैन्य नसताना वनात वानरांना आणि वनवासी लोकांना सोबत घेऊन आपला संघर्ष केला. खरा योद्धा, खरा श्रेष्ठ पुरुष तो असतो जो साधनांची फिकीर करत नाही, मिळेल त्याचं सहकार्य घेऊन जो झुंज देतो. अशा पद्धतीनं, आणि म्हणून हे मावळे जमा करण्याची जी युक्ती शिवबांना मिळाली ती रामायण महाभारतातल्या कथेतून मिळाली. जसे श्रीकृष्णाचे सवंगडी गोपाळ किंवा प्रभू रामचंद्राचं सैन्य वानर, यातून प्रेरणा मिळाली की मोठी मोठी माणसंच बरोबर असल्यावर यश मिळत नाही. साधी साधी गोर गरीब सामान्य माणसं जरी प्रेमानं सोबत घेतली तर अशक्य तेही शक्य करता येतं. हे छत्रपती शिवरायांनी दाखवून दिलं. पण त्यांना घडवणाऱ्या आदर्श माता. आणि म्हणून इथे तुकोबाराय म्हणतात, लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. कळवळा असतो आईच्या हृदयामध्ये आणि लाभा वाचून प्रेम. मुद्दा खूप महत्वाचा आहे. या जगामध्ये लाभाशिवाय कोणी प्रेम करणारं भेटत नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, आणि लाभा वाचून प्रेम करणारे जर आपल्या आयुष्यात कुणी माणसं असतील तर त्यांना जपा, त्यांना आदर द्या, त्यांच्या प्रेम भावनांची कदर करा. मग लाभा वाचून फक्त तुम्ही सुखी राहावं या भावनेनं जी माणसं, आणि मला वाटतं ते मायबाप असतात, ते कुटुंबातले काही सदस्य असतात, ते निस्वार्थ प्रेम करणारे काही मित्र असतात, काही नातेवाईकही असतात. मी असं म्हणणार नाही की जगात असं कुणी नाही, आहेत लोक, फक्त ते जपणं आपल्याला गरजेचं आहे. करी लाभावीन प्रीती. आई ही लाभा वाचून प्रेम करते. पोटी भार वाहे त्यांचे सर्वस्व हीच आहे. पोटात त्या मुलाला ती वागवते, सर्व काही सहन करते. याची आठवण तुकोबाराय म्हणतात आपल्याला ठेवावी लागेल. आणि जसं मातेचा त्याग या कुटुंबासाठी असतो तसा संतांचाही त्याग समाजासाठी असतो. संत महात्मे ही समाज हितासाठी सतत परिश्रम घेऊन जीवन जगत असतात. आणि या संतांवरतीच समाजाचं, तुकोबाराय म्हणतात, माझं सुद्धा ओझं त्यांच्यावरती अभंगाचं शेवटचं. तुका म्हणी माझे, तुका म्हणी माझे, तुका म्हणी माझे, तुका म्हणी माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे. ए तुम्हा संता वरी बोजे, तुका संता वरी बोजे, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी
करिला भाविन हे करिला झालेली सेवा भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करीत असताना पुन्हा एकदा मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती मंगलताई रमेश शिंदे यांना भावपूर्वक कीर्तन रूपाने ही आदरांजली अर्पण करतो. या परिवारातील प्रमुख श्री रमेशराव हनुमंत शिंदे पाटील, त्यांचे बंधू रंगनाथ हनुमंत शिंदे पाटील, रोहिदास हनुमंत शिंदे पाटील, मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती मंगलताई यांचे भाऊ अशोकराव किसन वामन, दिलीपराव किसनराव वामन, पुतणे सुभाष सखाराम शिंदे, पुतणे दीपक विजय शिंदे, मुलगा हर्षल रमेश शिंदे, सुनबाई सौ प्रियंका, जावई नळे पाटील, घुले पाटील, तळेगाव येथील आमचे स्नेही सुनीलराव दिघे पाटील, त्याचबरोबर जाधव पाटील, ढोबळे पाटील, काळे असे संपूर्ण जावई मंडळी,
आणि काळे पाटील हे सुद्धा जावईच आहे, नात आहे दिलेली त्या कुटुंबामध्ये. मुली सौ मनीषाताई, राणीताई, कविताताई, सविताताई, वैशालीताई, संपूर्ण हा परिवार मातोश्रींच्या श्रद्धेनं आजची सेवा संपन्न करतोय विनेकऱ्याला. आणि सेवा संपन्न करताना आपण सर्व मान्यवर उपस्थित झालेला आहात. आजच्या या कार्यक्रमाचं निमंत्रण आणि नियोजनही ज्यांनी केलं, मला निमंत्रणही दिलं, असे या परिवाराचे जावई सुनीलराव दिघे पाटील, त्यांचे आलेले सर्व बंधू बांधव आणि परिवार, इतर सर्व जावई मंडळींचे सर्व परिवार. अत्यंत चांगला कार्यक्रम नेटका त्यांनी घडवून आणला. उत्तम नियोजन, मंडप व्यवस्था अतिशय चांगली, साऊंड व्यवस्था अतिशय चांगली. त्याचबरोबर भजनी मंडळ, आमचे बालगोपाळ हे विद्यार्थी मंडळी, कोणत्या संस्थे, निंबळक येथील मल्लीनाथ महाराज सूर्यवंशी, मल्लीनाथ महाराज सूर्यवंशी यांच्या संस्थेतील आमची सगळी मुलं आहेत. शिंगवे, नांदगाव, देहरे या परिसरातील जाणती सगळी वारकरी मंडळी आपण उपस्थित आहात. सर्वांच्या वतीनं पुन्हा या मातोश्रींना भावपूर्वक आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. हो, हे पहा, मला एक गोष्ट बोलायची राहून गेली. फार चांगला उपक्रम आमच्या शिंदे परिवाराने, हर्षलने आणि सर्व त्याचे मेहुणे बहिणी या सगळ्यांनी मिळून एक चांगला उपक्रम राबवला आहे. तो म्हणजे 1000 आंब्याची रोपं आणलेली आहे आणि आल्या आल्या सगळ्या पाहुण्यांना एक एक रोप दिलं जाणार आहे. मला वाटतं याच्यापेक्षा मोठी भेट काही असू शकत नाही. आज पर्यावरणाचे जे प्रश्न निर्माण झालेत, गरज आहे आपण सगळ्यांनी पर्यावरणाची सेवा करण्याची. आम्ही सुद्धा आमच्या आश्रमामध्ये होईल तेवढी झाडं, आमच्या दोन्ही आश्रमात मिळून कमीत कमी आम्ही 5000 झाडांची लागवड केलेली आहे. आणि आजही उन्हाळ्यामध्ये आमची मुलं, मी स्वतः संध्याकाळी सगळे उभे असतो आणि त्याला पाणी घालण्याचं काम करतो. कारण निसर्ग जगला तर आपण जगू, आणि म्हणून आपल्याला निसर्गाची सेवा करावी लागेल. तुकाराम महाराजांनी तर सोयरा म्हटलं ना त्याला, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आणि म्हणून आलेल्या पाहुण्यांना माझी विनंती राहील, हे झाड मातोश्रींच्या स्मृतीप्रित्यर्थ शिंदे परिवाराच्या आणि मुलं मुली जावई या सगळ्यांच्या आग्रहास्तव हे एक झाड घेऊन जा. गेल्यानंतर योग्य ठिकाणी ते लावा आणि लावून त्याचं संगोपन करा, अशा पद्धतीचा आग्रह या निमित्तानं करतो आणि थांबतो. विठ्ठल जय विठ्ठल, जय जय विठ्ठला. बोलिले गुरे देवा गोडे होते करा जमा पराध महाराज तुम्ही आणामी विचारिला अधिकार आपला करा जमा पराध महाराज तुका म्हणे प्राणेश्वरा रामा पाया पैकी करा जमा पराध महाराज तुम्ही ज्ञानदेव मंडली खबरदारी देव तुकाराम. या ठिकाणी आमच्या शिंदे परिवारावर प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट मित्रमंडळी आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि आजच्या आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल शिंदे परिवाराच्या वतीनं मी आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आमच्या परिवारानं एक संकल्प केलेला आहे. जितके लोक आज इथं उपस्थित आहात, प्रत्येकाने एक आंब्याचं रोप आमच्या माईंची आठवण म्हणून सोबत घेऊन जायचं आहे आणि त्याचं संगोपन करायचं आहे. या ठिकाणी उद्धव महाराज मंडलिक यांनी अत्यंत सुश्राव्य अशी कीर्तन सेवा या ठिकाणी दिलेली आहे. त्यांच्याही आमच्या शिंदे परिवाराच्या वतीनं आभार व्यक्त करतो. एक प्राथमिक स्वरूपामध्ये त्यांच्या हस्ते आपण झाडांचं वाटप या ठिकाणी करणार आहोत. मी नाव घेतो, श्रीराम देवस्थान यांना 2 रोपं घेऊन जायची आहेत. त्यांच्या वतीने आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री बाबासाहेब काळे यांनी समोर यायचं आहे आणि त्या झाडांचा स्वीकार करायचा आहे.
त्यानंतर दत्त देवस्थानच्या वतीनं कुणी उपस्थित असेल, दत्ताभाऊ खाकाळ महाराज वर या. फोटोचं कोण आहे लखन? दोन घे. त्यानंतर खाकाळ महाराज. हनुमान मंदिर इस्मालपूर यांच्या वतीनं दत्ता महाराज कचरे यांनी यायचं आहे आणि झाडाचा स्वीकार करायचा. सुखदेव कारभारी वरपे, हनुमंता कोकडे, या ठिकाणी प्रत्येकी आमचं आग्रहाचं या ठिकाणी म्हणणं असेल, प्रत्येकी झाड घेऊन जायचं आहे, काळजीपूर्वक त्याची 1 वर्ष 2 वर्ष सेवा केली आणि ते जगवलं तर तिथून पुढं झाड जाण्याचे काही हे राहत नाही. यानंतर फक्त 4 श्रद्धांजलीपर भाषणं इथं होणार आहेत. या ठिकाणी मी विश्वासराव यांना आमंत्रित करतो, त्यांनी ग्रामस्थांच्या वतीने अगदी थोडक्यामध्ये मनोगत व्यक्त करावं. प्रातिनिधिक फक्त 4च भाषणं करणार आहेत. कैलासवासी सौभाग्यवती मंगलताई रमेश शिंदे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त उपस्थित बंधू आणि भगिनी, माईंच्या स्वभावाविषयी पहिले प्रथम महाराजांनीच सांगितलं आहे की अत्यंत चांगल्या वर्तनाने, जरी बोलता येत नव्हतं परंतु खूप एक माणुसकीचा झरा त्यांनी त्यांचे जीवन जगत असताना सर्वांना, नातेवाईकांना, गावकऱ्यांना, ग्रामस्थांना, सर्वांना एक माणुसकीचा झरा या महिलेने, मातेने दाखवून दिला आहे. आणि जिवंत असताना तर चांगलं केलंच, परंतु गेल्यानंतरही एक चांगलं काम केलं. ते तुमच्या कोणाच्या लक्षात आलं की नाही मला माहीत नाही. गेल्यानंतरही मंडलिक महाराजाचं कीर्तन ऐकायची गावकऱ्यांना संधी उपलब्ध करून दिली. महाराज तुमचं कीर्तन आमच्याकडे प्रथमच आहे आणि ते माईच्या माध्यमातून सेवा आम्हाला तुमचे ऐकण्याचा योग आला आहे. अशा या माईच्या जाण्याने शिंदे परिवाराला जो आघात झाला आहे तो आघात सहन करण्याची परमेश्वर त्यांना शक्तिबुद्धी देव, तसेच माईच्या चैतन्यात सदगती प्राप्त हो, हीच मी परमेश्वर चरणी आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने तथा शिंगवे ग्रामस्थांच्या वतीने प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद तात्या. यानंतर सुखदेव कारभारी वरपे. यानंतर इथं येऊन थांबायचे माधव सोनवणे आणि अमोल बाळासाहेब दिघे. आज माझे वाचे श्री सुनील गणपत दिघे यांच्या सासूबाई, त्यांच्या ह्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज मंडलिक महाराजांचं आपल्याला उपदेश करणार असं जे अतिशय सुंदर त्यांचं कीर्तन झालं. मी माझ्या वरपे परिवाराच्या वतीनं मंगलताईस भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि त्यांच्या पश्चात त्यांचं जे कुटुंब आहे त्या सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. नंतर माधव सोनवणे. नैनं छन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेदयन्त्यभ्यो न शोषयति मारुतः
ज्योत अनंतात विलीन झाली स्मृती आठवणी मणी दाटून आल्या भाव सुमनांची ओंजळ भरुणी वाहतो मी श्रद्धांजली. दुःखित अंतकरणाने उपस्थित जमलेल्या या शिंगवे नाईक परिसरातील पंचक्रोशीतील ग्रामस्थ, त्याचप्रमाणे या शिंदे परिवारावर प्रेम करणारे त्यांचे मित्र, नातेवाईक, माताबंधू आणि भगिनीनो, आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय महाराज, आज या ठिकाणी कशानिमित्त कार्यक्रम आहे याची आपणा सर्वांना कल्पना आहे, परंतु सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं. या न्यायाप्रमाणे आम्हा आपणा सर्वांच्या सुपरिचित असलेल्या परंतु आता आपल्यात नसलेल्या कैलासवासी सौभाग्यवती मंगल रमेश शिंदे या माऊलींना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या परिवाराने माऊलीच्या आईच्या ऋणातून उतराई होण्यासाठी सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. खऱ्या अर्थाने कुठल्याही विधीची वा कुठल्याही कार्याची सांगता ही ज्ञानयज्ञाने परिपूर्ण होत असते. त्या दृष्टीने आज कैलासवासी सौभाग्यवती मंगलताई रमेश शिंदे या माऊलींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्यांनी सुमधुर अशा वाणीमधून कीर्तनरूपी ज्ञानदानाची जी सेवा दिली, ते गुरुवारी वंदनीय आदरणीय हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज मंडलिक यांनी अतिशय मार्मिक अशा स्वरूपात दृष्टांत देऊन या ठिकाणी ही सेवा समर्पित केली. त्याबद्दल सर्व उपस्थितांच्या वतीने मी महाराजांची या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. असंच प्रेम या कुटुंबावर ही सद्भावना व्यक्त करतो. या माऊली 1 वर्षापूर्वी या कुटुंबातून गेल्याने या कुटुंबामध्ये दुःख होणं हे साहजिक आहे. माऊलींनी सुंदर अशा प्रकारे जीवनाचं वर्णन सांगितलेलं आहे. माऊली म्हणतायत, उपजे ते नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जरी परिभ्रमे गायसे. अगदी अशाच प्रकारे जीवन आहे. जो जीव जन्माला आला त्या प्रत्येक जीवाला मरण आहे. मरण हे कुणाला चुकलेलं नाही, कुणाला टळलेलं नाही आणि त्या ठिकाणी कुणाचा वशिलाही चालत नाही. आले देवाजीचा मना तेथे कोणाचे चालेना, त्याप्रमाणे ते घडत असतं. आणि म्हणून मानवी जीवन जगत असताना या संसाररूपी सागरामध्ये माणूस प्रपंच करत असताना तो जे कर्तव्य करत असतो त्या कर्तव्यावरून त्याची कीर्ती ठरत असते. आणि म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे एका मरणाचे सरे उत्तमचे उरी कीर्ती मागे. त्याप्रमाणे आज कैलासवासी सौभाग्यवती मंगलताई रमेश शिंदे ह्या जरी 1 वर्षापूर्वी आपल्यातून शरीर रूपाने गेल्या असल्या तरी त्या स्मृतीरूपाने कीर्तिरूपाने आपल्यामध्ये आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असो, त्यांच्या पश्चात त्यांचे पती, मुलगा, मुली, जावई असा भरपूर मोठा परिवार आहे. मी जाता जाता पंढरीच्या राजाला एवढीच प्रार्थना करेल की पंढरीच्या राजा दयाघना कैलासवासी सौभाग्यवती मंगलताई रमेश शिंदे या माऊली या कुटुंबातून गेल्याने यांच्या मागील परिवाराला जे दुःख झालं त्या दुःखातून ते दुःख सहन करण्याची क्षमता पांडुरंगा तू या कुटुंबाला दे आणि गेलेल्या या माऊलींच्या आत्म्यास उत्तम अशा प्रकारे शांती लाभो, त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त हो, हीच सदिच्छा मी माझ्या काकडवाडी गावातील माझ्या सोनवणे कुटुंबाच्या वतीने, त्याचप्रमाणे विश्वकर्मा विकास संस्था संगमनेर या संस्थेतील संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर गोरक्ष राऊत यांच्या वतीने कैलासवासी सौभाग्यवती मंगल रमेश शिंदे या माऊलींना आदराची आदरांजली आणि भावपूर्वक श्रद्धांजली समर्पित करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. हरि ओम. शांती शांती शांती. धन्यवाद सोनवणे साहेब. यानंतर अमोल बाळासाहेब दिघे आणि जालिंदर कदम साहेब. मांजर सुब्याचे सरपंच कदम साहेब आता 2 शब्द कमी शब्दात व्यक्त करतील. कैलासवासी सौ मंगलताई शिंदे यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आहे. प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उद्धव महाराजांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलं. त्यांचंही शिंदे परिवारातर्फे स्वागत करतो. जमलेल्या सर्व नातेवाईक मंडळीच्या वतीने, नवनागापूर गटातील सर्व ग्रामस्थाच्या वतीने या मातोश्रीला भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद कदम साहेब. शिंदे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी विनंती आहे, कुणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये आणि कुणीही मैनाची साक्ष. माझी माई निशब्द होती, पण तिचं प्रेम शब्दांवर भारी होतं. बोलता न आलं तिला कधी, पण तिच्या स्पर्शात संपूर्ण घर जपत होतं. 6 लेकरं, 5 मुली, एकुलता 1 मुलगा. घरातली गडबड, तिची नजर, तिचं मुख हास्य, पतीच्या खांद्याला खांदा लावून तिनं काळजाचं कातणं केलं. प्रत्येकासाठी तीच आधार होती. तिच्या मायनेत सर्वांची दुनिया भरली होती. नातवंडाची वाट पाहत ती रोज दाराशी बसायची, हातात गोड खाऊ, पण डोळ्यात मात्र प्रश्न, आज कोण येणार ग? आणि जेव्हा ती आम्हाला सोडून गेली तेव्हा कोणीतरी हळूच विचारले, तू का रडतेस? तेव्हा मुलगी म्हणाली, माझं पाठबळ हरपलं, माझी सावली गेली, माझं सर्वस्व हरपलं. ती नाही, पण तिची आठवण आहे. प्रत्येक क्षणात तिचीच सावली आहे. धन्यवाद. धन्यवाद.
शब्दरूपी या पंक्तीमधून माईच्या स्मृती पुन्हा एकदा जिवंत झाल्या. या ठिकाणी स्वयंसेवकांना विनंती आहे, कॅरी बॅगमध्ये ते भरून ठेवायचं, ते नंतरचा विषय. आधी जेवणाच्या पंक्ती धरून घ्यायच्या आहेत आणि कुणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये ही शिंदे परिवाराकडून या ठिकाणी विनंती